म्हणायचं मांगल्य मांगल्य तंतु नानेन तंतु नानेन मम जीवन हेतुना कंठे कंठे बध्नामि बध्नामि सुभगे सुभगे साजीव साजीव शरद शरद शतम. शतम. कुलदेवतेचं स्मरण करायचं आणि मंगळसूत्र गळ्यात घालायचं. सौ शर्मिला आणि श्री शशिकांत बिराजदार यांची एकुलती एक कन्या ची सौका सई हिचा विवाह स्वर्गीय वंदना आणि स्वर्गीय विजय कश्यप यांचा एकुलता एक मुलगा अप्पांचा लाडका नातू आणि ब्रह्मेंच्या काळजाचा तुकडा म्हणजे आमचा प्रिय भाचा आदित्य कश्यप यांचा विवाह संपन्न झाला असं मी जाहीर करतो. कसलं टेन्शन घेतोय? लग्न तर झालं आता. अभी तुम्हें शमशेर सिंह से कोई नहीं बचा सकता. चला आता सप्तपदीच्या विधींना सुरुवात करूया. तुझा डावा हात खाली उजवा हात वर ठेवायचा आणि उजवा हात धरून अग्निभोवती फेरा मारायचा. आता सप्तपदीचे पहिले वचन हे संसाराच्या वाटचालीचं पहिलं पाऊल. एकमेकांनी आयुष्यभर आनंद एकमेकांना द्यायचा आहे. आता एकमेकांना योग्य सन्मान देत पुढे चालत राहायचं. तसेच नव्या नवरीने नवऱ्याला अर्धांगिनी म्हणून सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं वचन द्यावं. मी वचन देतो. मी वचन देते. आता दुसरं वचन. वचन जरी दुसरं असलं तरी आता संसारात दुजा भाव नको. दोघांनी एक होऊन सगळे चढ-उतार पार करायचे आणि दोघांनी एकमेकांना जपत सांभाळत पुढे जायचं. द्या वचन. मी वचन देतो अप्पा. मी वचन देते.
सप्तपदीचं तिसरं वचन. तुम्ही आता तनाने आणि मनाने एक झाला असलात तरी घर हे अनेक माणसांनी बनलेलं असतं, त्याचं भान ठेवा. हे तिसरं पाऊल उचलताना ह्या घरातली मूल्य संस्कार, ह्या घरातलं सुख शांती समाधान आणि हे लग्न कायम टिकवून ठेवू असं वचन. मी वचन देतो. मी वचन देते. सप्तपदीतील चौथं वचन. खरं तर या घरातील मी लबाड बोका, पण संसारात लबाडी चालत नाही, तर तिकडे लागते ते हुशारी. तेव्हा अक्कल हुशारीने आणि गोडी गुलाबीने प्रत्येक डाव खेळण्याचं आणि भातुकलीच्या प्रत्येक डावात यशस्वी होण्याचं वचन द्या. वचन देतो. मी वचन देते. सप्तपदीचं पाचवं वचन. तुम्ही उत्तम संस्कार कराल याची खात्री आहे, पण कुठल्याही गोष्टीला घाबरून जगू नका, कारण भीत्या पाठी ब्रह्म राक्षस असतो, पण तुमच्या पाठी 5 ब्रह्मे आहेत. तेव्हा कुठलंही पाऊल बिनधास्त उचला आणि हिमतीनं जगण्याचं वचन द्या. मी वचन देतो. मी वचन देते. आता 6वं वचन सई. तुला 6 पात्र निभावून न्यावी लागणार आहेत. या घरची सून, आदित्याची पत्नी, या घरची लक्ष्मी तर तू आहेसच, पण आई, ताई आणि आमची मैत्रीण सुद्धा तुलाच व्हावं लागणार आहे. मी वचन देते. सातवं आणि शेवटचं वचन. 7वं आणि शेवटचं वचन. आता इथून पुढे खरी खडतर वाट चालू होईल आणि त्या वाटेवर या चाफ्याऐवजी काटे पसरलेले असतील. त्यातून पडत झडत अडखळत चाचपडत वाट काढायची तुला. हे पाऊल उचललंस की तू आणि तुझं कर्म ब्रह्मेंच्या घराशी कायमच बांधले जा. हो, पण ते फाटलं तर चांगलं मात्र जाणार नाही बर का. तेव्हा माझ्या अनुभवातून तू शहाणी होशील असं वचन दे बाई मला. जमल्या. मी वचन देते. मी वचन देते. सात फेरे, 7 पावलं, 7 वचनं आणि हे 7 चाफे. आता इथून पुढे 7 जन्म तरी तुम्हाला ब्लॉक नाही करू शकणार. लाजचो. आता उभयतांनी देवांचे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायचे. या. सुखी राहा. इतके दिवस वाट पाहायला लावून शेवटी तुझ्या घरी आली. आता तुला मला फसवून कुठेही जाता येणार नाही.
कारण आता तुझ्या पायात लग्नाची बेडी पडली आहे. अहो लग्नाची बेडी तर आत्ता पडली आहे, पण तुम्ही दिलेल्या बांगड्याने केव्हाच बांधून टाकलं होतं मला. ते खरंच. हे तू हसू नकोस गुलामा. आता तुला गुलामगिरी करायची आहे आयुष्यभर. सई म्हणेल ती तुझी पूर्व दिशा असेल. काय हो अप्पा. सुखी राहा. सुखी व्हा. लव्ह स्टोरी इकडे संपलेली नाही, ते इकडून सुरू झाली आहे. तेव्हा ऑल दी बेस्ट. हे कोर्ट तुम्हाला आजन्म एकत्र खडी फोडण्याची शिक्षा सुनावत आहे. सुखाने संसार करा, या ऊपर मला काहीच बोलायचं नाही. मुझे कुछ कहना है. बोला ना. तुझसे नहीं. अरे तू तो कब से सब मर्दों का सुन ही रही है. अब बारी आदित्य की है. गुडी अपना घर सब कुछ छोड़ छाड़ कर दूसरे के घर आती है. मुंडी आने वास्ते कुछ नहीं बदलता, पर कुड़ी की पूरी जिंदगी बदल जाती है, हैं? उसके दिल में जो खालीपन है ना, उसे प्यार से भरने की जिम्मेदारी तोड़ी है. और आपकी भी. आपकी भी और आप सबकी. समझे? तू काळजी करू नकोस. या घरात सुखाने नांदेल. हीच काय तू सुद्धा नांदशील. अप्पा काय बोलताय? ह्या काय आपल्या घरातल्या आहेत का? नाही कशी. तू ओळखलं नाही तिला. अरे ती बायको आहे. आपल्या अमिताभ बच्चनची जया बहादुरी ना ती. होय अप्पा, ती नैना माधुरी आणि ही जया बहादुरी. माझ्या कसल्या पाया पडताय? मी काय ह्या लोकांसारखा म्हातारा थोडीच आहे. उलट तुम्ही दोघांनी मला आशीर्वाद द्या की तुमच्या दोघांसारखं लवकरच माझंही लग्न जुळून येईल. काय पिंट्या, मी जरा ते गजानन स्टोर, गजाननाच्या कृपेने मी जरा पंक्तीचा बघून येतो. हा बघ बघ. अगं अगं सई, काय काय करतेस काय? वडीलधाऱ्या सगळ्या माणसांना नमस्कार करायला सांगितलंय ना. आणि काहीही झालं तरी या माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, म्हणून यांनाही नमस्कार करते. आदित्य, बघा बघा, घरातल्या माणसांना रीत नसली तरी या बाहेरून आलेल्या मुलीला रीतभात आहे हो. संस्कारी दिसत नसलीस तरी आहेस. तुझा संसार तरी टिको ग बाई. चला सुनमुख बघायची वेळ झाली. अरे हो. एक मिनिट, तुम्ही कुठे निघाला? कुठे म्हणजे? सुनमुख बघायला. हो, पण मी तुमची सून नाहीये. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात म्हणून मी तुम्हाला नमस्कार केला, पण म्हणून तुमची किंमत माझ्या मनात मोठी नाहीये. तुम्ही दादा मामांना आणि या घराला खूप छळलंय आतापर्यंत.
त्यामुळे आता मी तुमची सून आणि तुम्ही माझ्या सासूबाई कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे सुनमुख बघणं वगैरे सोडा आणि निघा इथून. तुमचं इथलं काम संपलंय. बाई 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 बाई, जरा तुझं कौतुक काय केलं, तू तर फणाच काढला सगळं. सुनमुख बघणं नाकारलंस म्हणून तू माझी सून असणं बदलत नाही अगं. तुझ्या सासऱ्यांनी मला बायको मानायला नकार दिला, पण म्हणून मी त्यांची बायको असणं बदललं का? नाही ना. तेव्हा आता जास्त हुशारी करू नकोस. मुकाट्याने आरशासमोर उभी राहा. बास हा? हा असला आगाऊपणा माझ्या घरात खपवून घेणार नाही मी. लग्न सुरळीत व्हावं, या घराचं नाव खराब होऊ नये म्हणून मी मगाशी तुम्हाला पोलिसात दिलं नाही. पण आता जर काही असले तमाशा करणार असाल ना तर पोलिसांना फोन करायला वेळ नाही लागणार. एक मिनिट. लग्न घरातून न जेवता जायचं नसतं. पहिली पंगत बसतीये, 4 घास खाऊन घे आणि मग जा. और रुको जी, इसकी कोई जरूरत ही नहीं है. मैंने पहले से टिफिन पैक करके रखा है. 1 मिनिट. ही बाई घरचीच असल्यासारखी वागते. येलो जी. हे घे. तुमच्या घरी जाऊन शांतपणे खा. हा तुझ्या दारावर आलेली भिकारीण नाहीये मी. मी या ब्रह्मेंच्या घरची थोरली सून आहे. सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे. ब्रह्मे या असल्या तुकड्यांसाठी दारावर येत नसते ही सिंधू. सिंधू येते ना तेव्हा ताठ मानेनी तिच्या हक्काचं सगळं मिळवण्यासाठी येते. या ना, एकदा शांतपणे वेळ काढून या. पण आज नको. आज ऑलरेडी तुमच्यावर भरपूर वेळ घालवून झालाय आमचा. मलाही माझा वेळ तुझ्यावर घालवण्याची इच्छा नाहीच आहे. हा, पण तुला इथून घालवण्याची इच्छा मात्र आहे. बघा प्रयत्न करून. पण आता हे घर माझं आहे. इथली सगळी माणसंही माझी आहेत. ही सगळी माणसं माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार. आणि मी सुद्धा हे घर वाचवायला, आलेल्या सगळ्या संकटांना तोंड द्यायला नेहमी पुढे उभी असणार. तेव्हा तुम्ही जेव्हा केव्हा याल ना तेव्हा तुमची वाट अडवायला मी या दारातच उभी असेल. येते मी. जाते मी. जाते मी म्हणावं. कायमच्या जाणाऱ्या माणसांनी जाते मी असंच म्हणावं. येतेच मी. येतेच मी. येतेच मी. कसा वाटला शमशेर सिंगचा अवतार? चला सुनमुख बघूया. चला चला.